नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण अंगणवाडी परिवीक्षका यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक ताई सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला जो संपूर्ण सिलेबस जो आहे त्या सिलेबसवर कशा पद्धतीने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते PYQs म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत आणि या क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आवश्यक असतात याबद्दल डिस्कशन चर्चा करायची आहे. तर आज या सिरीजमधला हा दुसरा पार्ट आहे. ऑलरेडी एक पार्ट जो आहे तो आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे यूट्यूबला, तो सुद्धा पहा आणि हा जो पार्ट आहे किंवा हे जे क्वेश्चन्स आहे हे तुम्हाला आवडल्यानंतर, व्हिडिओ आवडल्यानंतर तुमच्या मैत्रिणीला सुद्धा शेअर करा. ठीक आहे, कारण लवकरच जाहिरात येणार आहे, त्यामुळं तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या प्रिपेअर्डनेससाठीच डायरेक्शन अकॅडमी घेऊन आलेली आहे स्पेशल डेडिकेटेड अशी अंगणवाडी सेविकेची बॅच. या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस, त्याचबरोबर PDF नोट्स, टेस्ट सिरीजसुद्धा या ठिकाणी यामध्ये अवेलेबल असणार आहे. आणि ही संपूर्ण बॅच जी आहे ती फक्त 999 रुपयाला अवेलेबल आहे, परंतु ही काही दिवसासाठी ऑफर आहे. रेग्युलर फी जी आहे ती 2000 रुपये आहे. त्यामुळं ज्यांचं ॲडमिशन बाकी आहे किंवा ज्यांचं ॲडमिशन घेणं राहिलेलं आहे तर त्यांनी लवकरात लवकर या बॅचला जॉईन करायचं आहे. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो काय आहे, या ठिकाणी मुलांच्या शरीरातील जीवनसत्व अ व्हिटॅमिन ए ची गंभीर कमतरता भरून काढण्यासाठी त्यांच्या आहारात कशाचा प्रामुख्याने समावेश असावा? 1. पांढरा भात व बटाटे. 2. साखर व बेकरी उत्पादने. 3. हिरव्या पालेभाज्या व पिवळी किंवा लाल फळे आणि कंदमुळे. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की व्हिटॅमिन ए म्हटल्यानंतर काय असायला पाहिजे? हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या किंवा या ठिकाणी लाल रंगाची जी फळे आहे. आता यामध्ये या महत्त्वाचा जो आहे हिरवा पालेभाज्या जो आहे याचा मेजर जो सोर्स आहे तो म्हणजे काय आहे? बीटा कॅरोटीनचा हा स्रोत आहे. आणि ह्याच्यामध्ये जीवनसत्व अ म्हणजेच काय आहे, त्याला रेटिनॉल असं म्हणतात. जीवनसत्व अ, रेटिनॉल हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी काय आहे? अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्यांचा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये काय आहे? जीवनसत्व अ हे जे आहे हे कमी आहे. आणि वनस्पतीच्या अन्नामध्ये ते बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात आढळते, ज्याचे यकृत जीवनसत्व अ मध्ये रूपांतर करते. आता याचे फायदे काय आहेत या ठिकाणी किंवा कशातून मिळतं आपल्याला? गाजर असेल, पपई असेल, आंबा असेल, भोपळा असेल यासारखी पिवळी व लाल फळे जी आहेत किंवा या ठिकाणी लाल फळं आणि पालक, मेथी यासारख्या हिरवे पालेभाज्यामध्ये जीवनसत्व जे आहे हे मोठ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. आणि त्यांच्या सेवनामुळे काय या ठिकाणी काय होत नाही? रातांधळेपणा किंवा झायरोथेलिया, ओके, म्हणजे डोळे कोरडे होणे यासारखे जे आजार आहे ते या ठिकाणी होणार नाही किंवा या आजारापासून दूर राहू शकतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या, त्याचबरोबर पिवळी आणि लाल फळे. ठीक आहे, त्यामुळं व्हिटॅमिन ए रिच असणारी काय आहे या ठिकाणी व्हिटॅमिन ए म्हणजे डिफिशियन्सी जर नसेल तर काय होतं? तर या ठिकाणी दृष्टी जी आहे सुदृढ राहते आणि त्वचा जी आहे ते या ठिकाणी निरोगी राहते. त्यासाठी जीवनसत्व अ जे आहे हे गरजेचं आहे. ओके, तर हे झालं फर्स्ट. सेकंड, 1 ग्रॅम कर्बोदकापासून सुमारे किती किलो कॅलरी म्हणजेच उष्मांक कार्यशक्ती मिळते? आता यामध्ये 3 किलो कॅलरीज, 4 किलो कॅलरीज आहे, 5 किलो कॅलरीज किंवा 9 किलो कॅलरीज. उत्तर काय असणार आहे? 4 किलो कॅलरीज जे आहे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये कर्बोदक जे आहे त्याला आपण या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स म्हणतो. कार्बोहायड्रेट्स. आता यामध्ये कर्बोदके हे आपल्या शरीरामध्ये मुख्य इंजिन या ठिकाणी आहे. कर्बोदके हे आपल्या शरीराचे मुख्य इंधन आहे. ओके, मुख्य इंधन आहे. 1 ग्रॅम कर्बोदकाचे शरीरात, आता हे लक्षात ठेवा, 1 ग्रॅम कर्बोदकाचे शरीरात पूर्ण ऑक्सिडेशन झाल्यावर सुमारे 4 किलो कॅलरी काय होते? ऊर्जा मिळते. 4 किलो कॅलरी. त्यानंतर प्रथिने व स्निग्ध पदार्थ. प्रथिनांपासून म्हणजे प्रोटीन्स पासून सुमारे 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, तर स्निग्ध पदार्थापासून, फॅट्स पासून सर्वाधिक म्हणजे तब्बल 9 किलो कॅलरीज ऊर्जा मिळते. तर हा डेटा सुद्धा महत्त्वाचा आहे. ह्याची जी PDF आहे हे आपण डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपला या ठिकाणी ही उपलब्ध आहे. बॅचमध्ये ही फ्री आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ह्याच्यामधून लक्षात ठेवायचं की कर्बोदकांचे ऊर्जा मूल्य किती असतं? तर 4 किलो कॅलरीज असतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, कोणत्या योजनेमुळे शाळेच्या निगराणीत पालकांचा सहभाग वाढला आहे? कोणती योजना आहे सरकारची? तर त्यामध्ये या ठिकाणी मध्यान्ह भोजन आहार कार्यक्रम
कार्यक्रम जो आहे तो महत्त्वाची स्कीम आहे. आता या माध्यमातून मिड डे मील जे स्कीम आहे, तर यामध्ये व्यवस्थापनामध्ये माता किंवा या ठिकाणी पालकांचा सहभाग जो आहे तो झालेला आहे. त्यामुळं पौष्टिकता किंवा जे अन्नधान्य आहे ते पौष्टिक आहे का, कशा पद्धतीचे आहे, तर ही सुद्धा या ठिकाणी चेक करता येतं. त्यामुळे पालकांची शाळेतील उपस्थिती ही सुद्धा वाढलेली आहे. ठीक आहे, मिड डे मील स्कीम. त्यानंतर नेक्स्ट, जीवनसत्व B12, व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे होणाऱ्या विशिष्ट रक्तक्षयास काय म्हणतात? तर या ठिकाणी ह्याला म्हणतात पर्निशियस ॲनिमिया. ओके, पर्निशियस ॲनिमिया असं म्हटलं जातं. हा जो आहे हा पर्निशियस ॲनिमिया जो आहे जीवनसत्व B12च्या या ठिकाणी की कमतरतेमुळं या ठिकाणी हा रोग होतो, पर्निशियस ॲनिमिया. तर यामध्ये जीवनसत्व B12 च्या शरीरातील शोषण जठरातील इंट्रेसिनिक फॅक्टरच्या अभावामुळे न झालेला हा एक प्रकारचा जीवघेणा रक्तक्षय आहे. ॲनिमिया म्हणजे या ठिकाणी पर्निशियस ॲनिमिया म्हणजेच काय आहे, एक प्रकारचा रक्तक्षय आहे. आता B12 जे आहे, B12 हे तांबड्या रक्तपेशीच्या RBCच्या परिपक्वतेसाठी आणि चेतासंस्थेच्या सुदृढ कार्यासाठी अत्यंत आवश्यक असते. याच्या अभावामुळे शरीरात असामान्य मोठ्या आकाराच्या अकार्यक्षम रक्तपेशी तयार होतात. ओके, तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा की B12 जे आहे हे B12 गरजेचं आहे. या जीवनसत्वाचा अभाव जर झाला तर चेतासंस्थेचे गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, B12. नेक्स्ट, मानवी शरीरातील मानवी शरीरातील अपत्याचे लिंग, जेंडर खालीपैकी कोणाकडून निश्चित होत असते? जेंडर जे आहे हे कोणाकडून निश्चित होत असते? आता यामध्ये लक्षात ठेवा की हे जेंडर जे आहे हे फादरकडून काय होत असते, निश्चित होत असते. आता यामध्ये लिंग गुणसूत्रे जे आहे ज्याला क्रोमोझोम्स असे म्हणतात, मानवी स्त्रीमध्ये या ठिकाणी काय असतं, मानवी स्त्रीमध्ये XX क्रोमोझोम असतं आणि पुरुषामध्ये काय आहे, XY आहे. ठीक आहे, स्त्रीमध्ये XX आहे आणि या ठिकाणी मेलमध्ये जो आहे XY हे लिंग गुणोत्तर आहे. आणि मातेकडून केवळ काय होतो, X गुणसूत्राला म्हणजे X गुणसूत्र जे आहे मिळते. आणि या ठिकाणी पित्याकडून X गुणसूत्र आल्यास, ओके, पित्याकडून जर X गुणसूत्र आलं तर या ठिकाणी मुलगी होते. X गुणसूत्र आलं तर मुलगी होते, XS. आणि पित्याकडून जर Y गुणसूत्र आलं तर या ठिकाणी XY होतं, म्हणजे या ठिकाणी काय होतो, मुलगा होतो. त्यामुळं अपत्याचे लिंग पूर्णपणे वडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते. या शास्त्रीय सत्यामुळे स्त्रीला दोष देणे हे अत्यंत काय आहे, चुकीचे आणि या ठिकाणी बेकायदेशीर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा या ठिकाणी की लिंग डिटर्मिनेशन जे आहे ते काय आहे, की पुरुषांच्या किंवा वडिलांच्या गुणसूत्रावरूनच काय होतं की निश्चित होत असतं की मुलगा आहे का मुलगी आहे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट, पूर्व बाल्य अवस्थेला अर्ली चाइल्डहुड बालकाच्या वाढीचे कोणते वय देखील म्हटले जाते? म्हणजे अर्ली चाइल्डहुड जे वय आहे किंवा वाढीचे वय आहे त्यांना या ठिकाणी कशा प्रकारचं वय म्हटलं जातं, तर टोळीपूर्व वय असं सुद्धा म्हटलं जातं. प्री गँग एज असं म्हटलं जातं. पूर्व बाल्य अवस्थेला या ठिकाणी प्री गँग एज असं म्हटलं जातं. आता यामध्ये टोळीपूर्व वय की पूर्व बाल्य अवस्थेचा काळ जो आहे तो किती आहे, या ठिकाणी 2 ते 6 वर्षे आहे. 2 ते 6 वर्षे हा टोळीपूर्व वय म्हणून ओळखला जातो. या वयात मुले समन्वय मित्रांसोबत खेळण्यास या ठिकाणी सुरुवात करतात, परंतु त्यांच्यात स्थिर टोळी किंवा ग्रुप बनण्याची क्षमता नसते. ठीक आहे, आणि उत्तर बाल्य अवस्था ही ज्यामध्ये 6 ते 12 वर्षे या उत्तर बाल्य अवस्थेच्या काळात टोळीचे वय गँग एज असे म्हणतात, जिथे मुलामध्ये तीव्र गटनिष्ठा जी आहे इथं विकसित होते. ठीक आहे, त्या ठिकाणी लक्षात ठेवा प्री गँग एज. नेक्स्ट, पौगंड अवस्थेतील म्हणजे अडोलसन ज्याला आपण म्हणतो, अत्यंत तीव्र व शीघ्र शारीरिक वाढीला काय म्हटले जाते? ठीक आहे, त्याला म्हणतात वाढ प्रकोप, ग्रोथ स्फुट. ओके, ग्रोथ स्फुट असं म्हटलं जातं. वाढ प्रकोप, ग्रोथ स्फुट असं म्हणतात की
पोगांड अवस्थेतील किंवा वयात येताना पुबेटरी ज्याला म्हणतात अचानकपणे संप्रेरसाच्या म्हणजेच या ठिकाणी हॉर्मोनच्या प्रभावामुळे मुला आणि मुलीमध्ये उंची आणि वजनामध्ये काय आहे वेगाने वाढ होते, त्यालाच या ठिकाणी वाढ प्रकोप किंवा ग्रोथ स्पर्ट असं म्हटलं जातं. आणि या काळात काय आहे चेहऱ्यावरील हाडांची रचना असेल किंवा स्नायू असेल किंवा लैंगिक वैशिष्ट्याचा झपाट्याने काय होत असते विकास होतो आणि यामुळे होणाऱ्या मानसिक कोंडीसाठी योग्य मार्गदर्शन काय आहे गरजेचं असतं. नेक्स्ट, सामान्यपणे निकृष्ट सामाजिक आर्थिक स्तरातील मुले खालीपैकी कोणत्या दुरुपयोगाला अधिक बळी पडतात? तर या ठिकाणी कोणत्या तर शारीरिक दुरुपयोगाला फिजिकल अब्यूज ओके किंवा फिजिकल लेबर ज्याला म्हटलं जातं त्याला हे बळी पडतात. आता यामध्ये किंवा शारीरिक दुरुपयोग व शोषण गरीब किंवा अशिक्षितपणामुळे काय आहे वंचित स्तरातील जे मुले आहेत ते मोठ्या प्रमाणात काय होतात या ठिकाणी फिजिकल अब्यूज होतात. ओके, तर अशा मुलांच्या संरक्षणासाठीच काय आहे एकात्मिक बाल विकास योजना ओके ICDS आणि बाल हक्क संरक्षण आयोग जो आहे हा सक्रिय या ठिकाणी किंवा सक्रिय असतो किंवा याच्यासाठी काम केलं जातं. नेक्स्ट आपण की बालकाच्या वाढीच्या टप्प्यातील बाल्यावस्थेला चाइल्डहुड पिरियड एकूण साधारण कालखंड कोणता आहे? ओके, एकूण साधारण कालखंड जो आहे तो कोणता आहे? तो किती आहे? 2 ते 12 वर्ष. 2 ते 12 वर्ष हा कालखंड जो आहे त्याला या ठिकाणी बाल्यावस्था किंवा चाइल्डहुड असं म्हटलं की अर्भका अवस्थेनंतर सुरू होणारा हा काळ जो आहे साधारण 2 ते 12 वर्षाचा असतो. त्यामध्ये प्रमुख 2 टप्पे आहेत. पूर्व बाल्यावस्था अर्ली चाइल्डहुड जे आहे ते 2 ते 6 आहे आणि या ठिकाणी लेट चाइल्डहुड जे आहे ते 6 ते 12 वर्ष आहे. ओके, देन बालकामगारांचे शोषण रोखण्यासाठी कायदे करण्याचे राष्ट्रीय धोरण खालीपैकी कोणत्या वर्षी ठरवण्यात आलं? ओके, ते कधी ठरवण्यात आलं? 1986 1986 ला हे धोरण ठरवण्यात आलं. 1986 मध्ये बाल कामगार प्रतिबंध अधिनियम म्हणजे कायदा तयार करण्यात आला. बाल कामगार प्रतिबंध नियम अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी किंवा ज्या मुलाचं वय 14 वर्षे आहे ओके किंवा 14 वर्षाच्या आत आहे त्याला या ठिकाणी कामावर देता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काम जे आहे त्याला देता येणार नाही, कारण तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो याच्यामध्ये बाल कामगार या कॅटेगरीमध्ये होतो. आणि असं जर केलं तर काय आहे ते त्यामध्ये की सजेचं सुद्धा प्रावधान आहे. ठीक आहे, तर यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना धोक्याच्या उद्योगात कामावर ठेवता जाणार नाही. त्याचबरोबर 2016 मध्ये याच्यात सुधारणा करण्यात आली आणि यामध्ये सुधारणा करून 14 वर्षाखालील मुलांच्या सर्व प्रकारच्या व्यावसायिक कामावर काय आहे पूर्ण बंदी आहे. परंतु याच्यामध्ये एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जर ते काम घरचं असेल बरोबर आणि या ठिकाणी घरी जर मुलं काम करत असतील तर त्याला काय आहे चाइल्ड अब्यूज असं म्हटलं जात नाही किंवा चाइल्ड लेबर असं म्हटलं जात नाही किंवा चाइल्ड लेबर ॲक्ट जो आहे 1986चा त्या ठिकाणी तो लागू होत नाही. ठीक आहे, तर हजार्डस जे काम आहे ते यांना करता येणार नाही. त्यानंतर बालकामध्ये होणारा अक्षानुवर्ती विकास ओके त्या ठिकाणी अक्षानुवर्ती विकास कोणत्या क्रमाने होत असतो? ओके, तर या ठिकाणी हा जो विकास आहे हा कसा होतो डोक्याकडून पायाकडे. ठीक आहे, डोक्याकडून पाय, त्यामुळं अक्षानुवर्ती विकास त्याला म्हटलं जातं. आता यामध्ये हे अक्षानुवर्ती विकास जो आहे हा नैसर्गिक नियमानुसार बालकाचा विकास आधी डोक्याकडून सुरुवात होऊन खाली पायाकडे सरकतो. उदाहरणार्थ बालक जन्मानंतर आधी डोळ्यावर मग मानेवर नंतर पायावर नियंत्रण मिळवायला शिकवतं. म्हणजे या ठिकाणी कंट्रोल जे आहे मेन कंट्रोल आधी डेव्हलप व्हायला लागतं. आणि दुसरं या ठिकाणी समीप दूरता नियम, तर या नियमानुसार विकास शरीराच्या मध्यापासून म्हणजे पाठीच्या कण्यापासून बाहेरच्या बाजूकडे किंवा हातांच्या बोटाकडे होत असतो. ठीक आहे, तर उत्तर आहे ए. नेक्स्ट, आधुनिक शिक्षणशास्त्रानुसार अपंग किंवा शारीरिक मर्यादा असणाऱ्या मुलांना काय म्हणून संबोधले जाते? तर या ठिकाणी ह्यांना म्हणतात की आव्हानात्मक मुले, चिल्ड्रन विथ स्पेशल चॅलेंजेस, आव्हानात्मक मुलं किंवा चिल्ड्रन विथ स्पेशल चॅलेंजेस. आता यामध्ये एक प्रकारचा सकारात्मक संबोधन जे आहे यांच्यासाठी केलं जातं. पूर्वी वापरले जाणारे अपंग किंवा अपात्र यासारखे नकारात्मक शब्द या ठिकाणी काढून टाकण्यात आले आणि आता काय आहे आव्हानात्मक मुले किंवा या ठिकाणी दिव्यांग किंवा विशेष गरज किंवा चाइल्ड विथ स्पेशल नीड अशा प्रकारचे शब्द जे आहेत हे वापरले जातात. आणि ह्याच्यामध्ये ज्यांना सामान्य मुलासोबत समान संधी देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संसदेने दिव्यांग हक्क विधेयक 2016 हे काय करण्यात आलेले आहे संमत करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट,
खालीपैकी कोणती शिस्त पद्धत मुलांच्या जीवनात कायमस्वरूपी व सकारात्मक बदल घडविते? तर यामध्ये लोकशाही शिस्त, डेमोग्राफिक किंवा ऑथॉरिटिव्ह डिसिप्लिन जो आहे तो या ठिकाणी ह्याच्यामध्ये गरजेचा आहे. आता यामध्ये लोकशाही शिस्त किंवा डेमोग्राफिक पॅरेंटिंग ज्याला आपण म्हणू, शिस्त किंवा पॅरेंटिंग, या पद्धतीत पालकांचे मुलावर प्रेमही असते, योग्य नियमही असतात, मुलांना त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य असते. यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आणि निर्णय क्षमता जी आहे हे उत्तम प्रकारे विकसित होते. आणि अधिकारपूर्ण शिस्त, केवळ कडक शिक्षेचा वापर केल्यास मुलामध्ये भीती किंवा बंडखोरीची भावना निर्माण होते, ज्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते खचत असतं. ठीक आहे. नेक्स्ट, खालीपैकी कोणता घटक हा बालकाच्या सामाजिक जीवनातील पहिली अधिकृत सुरुवात मानला जातो? ओके, तर यामध्ये बालकाचे हास्य, ओके, स्पेशल स्माइल, ओके, सोशल स्माइल, बालकाचं हास्य. आता यामध्ये त्याला सोशल स्माइल म्हणतात, सामाजिक हास्य. बालक जन्मानंतर सुमारे 6 ते 8 आठवड्यांचे असताना मानवी आवाजात व चेहऱ्यावर प्रतिसाद म्हणून जाणीवपूर्वक काय आहे, हसण्यास सुरुवात करते. याला या ठिकाणी सामाजिक हास्य, सोशल स्माइल असं म्हटलं जातं. आणि यामध्ये महत्त्व काय आहे, हा बालकाच्या सामाजिक संपर्काचा व संवादाचा पहिला टप्पा मानला जातो. ओके. आणि त्यानंतर यापूर्वी हसणे हे केवळ शारीरिक प्रक्रिया किंवा पोट भरल्यावर या ठिकाणी किंवा झोपेत हसणे हे असते. ओके, तर यामध्ये बालकाचे हास्य जे आहे त्याला सोशल स्माइल असं म्हटलं जातं. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्राद्वारे, युनायटेड नेशनद्वारे खालीपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बालक वर्षे म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले होते? तर हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष कधी? 1979 हे आंतरराष्ट्रीय बालक वर्ष. आंतरराष्ट्रीय बालक वर्ष 1979 बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि कुपोषण व बालमजुरी सारख्या समस्यावर जागतिक स्तरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभेच्या 1979 मध्ये आंतरराष्ट्रीय बालवर्षे म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आले. आणि बालकाचा प्राथमिक शिक्षणाचा अधिकार असेल किंवा या ठिकाणी बाल कल्याणच्या नवीन घोषणा असेल, तर हा उद्देश होता या ठिकाणी इयर ऑफ चिल्ड्रन 1979. त्यानंतर मानवाचे सुदृढ व सुसंस्कृत, ओके, सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडवणारी खालीपैकी कोणती महत्त्वाची प्रक्रिया आहे? त्याला या ठिकाणी काय म्हणतात? सोशलायझेशन असं म्हणतात, सामाजिकरण असं म्हटलं जातं. आता यामध्ये सामाजिकरण किंवा सोशलायझेशन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या समाजातील मूल्ये, नियम, संस्कृती आणि अपेक्षित वर्तन आत्मसात करते. या प्रक्रियेमुळे जैविक प्राण्यांचे रूपांतर सामाजिक प्राण्यामध्ये होत असते. ओके, ज्याला आपण सोशलायझेशन. आणि सोशलायझेशनची जी पहिली पायरी आहे ती काय आहे? कुटुंब ही पहिली पायरी असते. नेक्स्ट, मानवी स्वभाव, नेचर, आणि सभोवतालची परिस्थिती यांच्यातील परस्पर आंतरक्रियेतून काय घडत असते? तर परस्पर आंतरक्रियेतून काय घडत असते? व्यक्तिमत्व किंवा या ठिकाणी पर्सनॅलिटी घडत असते. ठीक आहे, पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो. आता यामध्ये मानवाचे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य रूप नसून ते अनुवंशिक स्वभाव वैशिष्ट्ये जे आहेत, इनहेरिटेड ट्रेट्स ज्याला म्हणतात, आणि वातावरणातील परिस्थिती यांच्यातील सततच्या परस्पर आंतरक्रियेमधील अंतिम फलत आहे, जे म्हणजे पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो. आणि यामध्ये की ऑल पोर्टच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक संस्थांची गतिशील संघटना आहे, जिचे अपूर्व समायोजन ठरते. ठीक आहे, ते म्हणजे की ज्याला आपण ओव्हरऑल ग्रोथ असं म्हणू, किंवा ओव्हरऑल ग्रोथमधून आपल्याला या ठिकाणी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आहे हे क्रिएट होते. म्हणजे योग्य वातावरणातील संधी मिळण्यास व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास जो आहे तो काय होत असतो? शक्य होत असतो. नंतर कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ऐतिहासिक खटल्यात सविस्तर मार्गदर्शन नियम दिलेले आहेत? हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे. ठीक आहे, कोणता? तर विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार 1997चा खटला आहे. ठीक आहे, आणि हा जो आहे शहाबानू खटला जो आहे हा पोटगीच्या संदर्भात आहे. पोटगी, ओके, मुस्लिम समाजाच्या पोटगीच्या संदर्भात आहे. ओके. आता यामध्ये विशाखा विरुद्ध राजस्थान खटला 1997 या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नोकरी करणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणापासून सुरक्षेसाठी विशाखा गाईडलाईन्स, विशाखा मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते या ठिकाणी लागू केले.
आणि याची कायदेशीर अंमलबजावणी या मार्गदर्शक तत्वावर काय आधारितच पुढे संसदेत कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, ओके, ज्याला या ठिकाणी पॉश असं म्हटलं जातं, पॉश ऍक्ट जो आहे संमत करण्यात आला आणि ज्यान्वये प्रत्येक कार्यालयामध्ये काय आहे अंतर्गत तक्रार समिती जी आहे ती गठीत करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे महत्त्वाचं विशाखा गाईडलाईन्स, तुम्हाला विशाखा गाईडलाईन्स लक्षात ठेवायचे आहे. आणि त्यानंतर कोणत्या वयोगटातील निराक्षित, परित्यक्त्या, ओके, कुमारी माता व संकटग्रस्त महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृह स्थापन करण्यात आली आहे. ओके, तर हे 18 ते 40 वर्ष, 18 ते 40 वर्ष महिला व बालविकास विभागाअंतर्गत स्थापन केलेल्या या गृहामध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील गरजू, संकटग्रस्त किंवा या ठिकाणी अत्याचारग्रस्त जे महिला आहे त्यांना मोफत आश्रय, औषध किंवा या ठिकाणी पुनर्वसनाची जी सुविधा आहे ती इथं दिली जाते. नंतर संसदेने संमत केलेल्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याने म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट कोणत्या वयोगटातील बालकांना मोफत शिक्षणाची तरतूद आहे. ओके, कोणतं, तर यामध्ये की 6 ते 14 या वयोगटातील बालकांना काय आहे मोफत शिक्षण आहे आणि हा त्यांचा काय आहे फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 21A, संविधानातील आर्टिकल 21A या कायद्यान्वयेच काय आहे RTI राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे तो तयार करण्यात आला, कारण 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षण देणे हे जे आहे हे सरकारचं कर्तव्य आहे, प्रकारचं त्या बालकाचं फंडामेंटल राईट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण इथं थांबू. निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, क्वेश्चन आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर शेअर करा आणि महत्त्वाची अंगणवाडी परीक्षेची जी बॅच आहे ती जॉईन करायला विसरू नका. तर आपण इथं थांबू. थँक्यू. जय हिंद. ऑल बेस्ट.